नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण TET पेपर फर्स्ट 2024 नोव्हेंबर 2024 झालेला TET पेपर फर्स्टचे गणित या विभागाचे प्रश्न सोडवणार आहोत. तुम्हाला माहितीच आहे की TETमध्ये गणित हा विभाग फार महत्त्वाचा आहे आणि तो तुमच्या हक्काचे मार्क्स असतात ते. आणि कसं आहे तुम्ही जर गणिताच्या तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्ही इझिली TET पास करू शकता 23 नोव्हेंबर 2024 आणि तुम्हाला माहितीच असेल की 91 ते 120पर्यंत गणिताचे असे एकूण 130 प्रश्न असतात. तर तेच प्रश्न आपण सोडून बघणार आहोत आज. प्रश्न आहे m-d गुणेला x भागेला l. तर तुम्हाला LCDM हे अंक रोमन अंक आहेत हे तुम्हाला माहीतच असेल. माहीत नसेल तर आपण बघूया. तर L म्हणजे 50, C म्हणजे सेंचुरी 100, D म्हणजे 500 आणि M म्हणजे 1000 आणि X म्हणजे 10. तर या पेपरमध्ये आपल्याला गणित आलं होतं m-d गुणेला x भागेला l बरोबर क्वेश्चन मार्क्स. तर आपण या सर्वामध्ये या समीकरणामध्ये किमती टाकून घेऊया सर्वात आधी आणि त्यानंतर कंचे भागू बेवच्या नियमानुसार आपण हे गणित सोडून घेऊया. 1000 वजा 500 गुणेला 10 भागेला 50 बरोबर क्वेश्चन मार्क्स. तर आता 1000मधून 500 गेले, 500 गुणेला 10 भागेला 50. तर 50 कटली आणि इथं आले 10, 10 100. तर 100 म्हणजे काय? सेंचुरी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं 100. 100 म्हणजे सेंचुरी. तर प्रश्नपत्रिकेमध्ये बघा, पर्याय क्रमांक 1 हे आपलं एकदम करेक्ट उत्तर आहे. आता आपला प्रश्न आहे दुसरा. खालील आकृतीत दाखविल्याप्रमाणे न रंगविलेला भाग दर्शविणारा अपूर्णांक पर्यायातून निवडा. तर हा जो गोल दिलेला आहे या गोलामध्ये एकूण किती भाग केलेले आहेत ते आपण सर्वात आधी पाहायला पाहिजे. तर भाग आहेत एकूण 1 2 3 4 5 6 7 8 9. एकूण भाग आहेत 9 आणि आपल्याला विचारलेलं आहे की न रंगविलेला भाग. न रंगविलेले भाग किती आहेत? 1 आणि 2. 2 भाग रंगविलेले आहेत. भाग रंगविलेले नाहीत ते 2 भाग आपण वर ठेवायचे आणि जे एकूण भाग आहेत या गोलामध्ये ते आपण म्हणजे खाली ठेवायचे, म्हणजे छेदात ठेवायचे. तर अपूर्णांकामध्ये आपल्याला न रंगविलेले भाग एकूण किती आहेत? 2 आणि आकृतीतील एकूण भाग आहेत. एकूण भाग आहेत 9. तर आपला अपूर्णांक तयार झाला 2/9. तर प्रश्नपत्रिकेमध्ये बघा, पर्याय क्रमांक 4 हे आपला एकदम करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे. एका रस्त्याची लांबी 2 किलोमीटर 560 मीटर आहे. त्या रस्त्याच्या कडेने प्रत्येकी 6.4 मीटर अंतरावर झाडे लावायची आहेत. तर रस्त्याच्या दुतर्फा लावण्यासाठी जास्तीत जास्त किती झाडे लागतील? तर पर्याय दिलेले आहेत. आता आपण बघा, सर्वात आधी समजून घ्या. हा आहे आपला रस्ता. या रस्त्याच्या सुरुवातीपासून ते शेवटापर्यंत आपल्याला झाडे लावायची आहे आणि रस्त्याची लांबी, एकूण लांबी आपल्याला किती आहे? एकूण लांबी आहे 2 किलोमीटर आणि 560 मीटर. तर ही सर्व लांबी आपण आणि आपल्याला 6.4 मीटर अंतरावर एक झाड लावायचं आहे. एक झाड लावायचं आहे. तर जेव्हा आपण सुरुवातीचं झाड लावू इथं ते 0 मीटर अंतरावर असेल आणि इथं पण 0 मीटर अंतरावर असेल. म्हणजे हे 2 झाडे आपल्याला आधीच लावून घ्यावी लागेल आणि त्यानंतर आपण जेव्हा इथून
6.4 मीटर, 6.4 मीटर, 6.4 मीटर अशा पद्धतीने झाडे लावू. आणि इकडूनसुद्धा 6.4 मीटर, 6.4, 6.4 असे आपण शेवटापर्यंत झाडे लावणार आहोत. तर मग आपलं एकूण अंतर झालं. तर आपलं एकूण अंतर आपल्याला सर्वात आधी मीटरमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. तर 2000 गुणेला 1000, सॉरी 2 गुणेला 2 एकूण अंतर आपलं. एकूण अंतर 2 गुणेला 1000, कारण एका किलोमीटरमध्ये 1000 मीटर बसतात. तर हे झाले एकूण 2000 मीटर आणि 560 मीटर. तर आपलं एकूण अंतर झालं 2560 मीटर. आता आपल्याला झाडे लावायची आहेत मीटर 6.4 मीटर या अंतरावर एक झाड याप्रमाणे. म्हणून आपल्या एकूण अंतर भागेला 6.4 मीटर केल्यानंतर आपल्याला एकूण किती झाडे लावायची आहेत ते समजेल. तर 2560 भागेला 6.4. आता याच्यामधला पॉईंट जर आपल्याला काढायचा असेल तर छेदातील पॉईंट काढण्यासाठी अंशामध्ये एक शून्य वाढून दिल्यानंतर छेदातील पॉईंट म्हणजे दशांश चिन्ह निघून जाते. मग याच्यावर 2560 वर एक शून्य परत दिला आपण आणि खाली 64ने मग भागणार आहोत. तर 64 एके 64 आणि 64 चूक 256 म्हणजे आपलं उत्तर आलं 400. आणि आधीच आपण 2 झाडे एक्स्ट्रा काढली होती, ती 2 झाडे. आणि हे झालं एका साईडच्या लांबीमध्ये आपण 400 झाडे लावली. परत दोन्ही साईडला लावायचे आहेत म्हणून दुसऱ्या साईडने सुद्धा 400 झाडे लावली. आणि आधी आपण काढलेले 2 अशी सर्वांची बेरीज केल्यानंतर आपल्याला उत्तर येणार आहे 802 झाडे. तर आपल्या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक 2 मध्ये एकूण 802 झाडे आपल्याला जास्तीत जास्त 802 झाडे लावावी लागतील. तर 6वा प्रश्न आपल्याला आला होता. 60 सेमी बाजू असणाऱ्या घनाकृती लाकडी पेटीस बाहेरून खालचा पृष्ठभाग वगळून रंग देण्यासाठी ₹30 प्रति चौरस मीटर दराने किती रुपये खर्च होईल? तर आपल्याला हा जो घनाकृती लाकडी पेटी दिलेली आहे, या लाकडी पेटीच्या खालच्या पृष्ठभागाला वगळून बाकीच्या 5ही म्हणजे एका घनाकृतीला आपल्याला 6 पृष्ठभाग असतात हे आपल्याला माहिती आहे. आता बघा, जसं आता ही घनाकृती कितीची आहे? 60 सेमीची. हा घन आहे. घनाची प्रत्येक बाजू, घन म्हणजे काय तर सर्व 6ही बाजू चौरसाकृतीने बनलेल्या असतात. म्हणजे हा पण एक चौरस आहे, हा पण एक चौरस आहे, पाठीमागे चौरस, हा चौरस आणि हा चौरस, समोरून पण चौरस. सर्व चौरसांनी मिळून बनलेला हा घनाकृती ठोकळा आहे आणि याची प्रत्येक बाजू आहे 60 सेंटीमीटरची. आता आपल्याला फक्त खालचा पृष्ठभाग सोडून द्यायचा आहे, हा वगळायचा आहे आणि बाकीच्या सर्व पृष्ठभागांना रंग द्यायचे आहेत. आणि तो जो रंग द्यायचा दर आहे तो ₹30 प्रति चौरस मीटर आहे. ₹30 आहे प्रति चौरस मीटर. तर सर्वात आधी आपल्याला काय करावे लागेल? या घनाचे एकूण पृष्ठफळ काढून घ्यावे लागेल. एकूण पृष्ठफळ काढल्यानंतर आपल्याला जे पृष्ठफळ आलं त्याला 30ने गुणावं लागेल. म्हणजे बघा, आणि हा जो दर दिलेला आहे हा दर आहे चौरस मीटरला. म्हणून मग हे जे सेंटीमीटर आहे ते आपल्याला पृष्ठफळ काढून घ्यायच्या आधीच आपण मीटरमध्ये कन्वर्ट करून घेऊ आणि नंतर मग त्याचं पृष्ठफळ काढू. तर 60 सेमी म्हणजेच 0.6 मीटर, कारण की एका मीटरमध्ये 100 सेंटीमीटर बसतात. 100 सेंटीमीटर 1 मीटर म्हणजे 100 सेमी होतो. तर 60 भागेला 100 केल्यानंतर आपलं उत्तर येते
0.6 मीटर. तर हे आपली एक बाजू आलेली आहे, म्हणजे एक बाजू आपली 0.6 मीटर आहे. आता आपल्याला घनाचे एकूण पृष्ठफळ काढायचे आहे. तर घनाच्या एकूण पृष्ठफळाचं सूत्र आहे 6 × साईड स्क्वेअर. तर आपल्याला यातल्या हे 6 कशासाठी घेतलेलं आहे, तर याला 6 पृष्ठ आहेत म्हणून आपण 6 घेतलेले आहेत, म्हणजे त्या सूत्रामध्ये 6 घेतात. पण आता आपल्याला 5च पृष्ठ रंगवायचे आहेत म्हणून आपण 6 न घेता डायरेक्टली 5 × s² घेऊ. हे s आहे, हे साईड आहे, s म्हणजे साईड. तर आपली साईड किती आहे, साईड आहे आपली 0.6 मीटर, म्हणजेच 5 × 0.6चा वर्ग. मग 5 × 0.6 × 0.6, 5 × 6 × 6 = 36 आणि एका संख्येनंतर दशांश, एका संख्येनंतर दशांश, म्हणजेच 2 संख्येनंतर दशांश झालेला आहे, तर 36. ठीक आहे. मग यांचा गुणाकार करून घ्या. 5 × 36. 5 × 36, 0, हातचे आले 3, 5 × 15, 3, 18. आणि बघा 2 संख्येनंतर आपलं काय आहे, दशांश चिन्ह आहे, म्हणून 2 संख्येनंतर आपण दशांश चिन्ह दिलं, तर आपलं उत्तर आलेलं आहे 1.8 चौरस मीटर. हे आलेलं आहे आपलं एकूण पृष्ठफळ. एकूण पृष्ठफळ म्हणजे का, एकूण पृष्ठफळ नाही आहे हे 5च पृष्ठांचं पृष्ठफळ आहे, पण आपल्याला या 5च पृष्ठांच्या 5 पृष्ठांचंच पृष्ठफळ हवं आहे आपल्याला. या 5 पृष्ठांचं पृष्ठफळ काढल्यानंतर आता याला आपण 30 रुपये प्रति चौरस मीटर या दराने आपण याचा किती रुपये होतील हे आपल्याला काढायचे आहे. तर येणारा खर्च आहे एकूण पृष्ठफळ गुणेला प्रत्येक मीटरला लागणारे पैसे. तर आपलं एकूण पृष्ठफळ आहे 1. आपलं एकूण पृष्ठफळ आहे 1.8 आणि आपल्याला लागणारा प्रति चौरस याप्रमाणे दर आहे 30. तर 18 × 54 आणि हे 0. आता बघा हा आपला गुणाकार आला आहे आणि 8 नंतर पॉईंट आहे म्हणून इथे आपण पॉईंट देऊया. तर आपलं उत्तर आलेलं आहे 54 रुपये. किती? 54 रुपये. तर पर्यायसुद्धा तसेच दिलेले आहेत बघा. पहिला पर्याय 54 रुपये. त्यानंतर आपल्याला 97 नंबरचा प्रश्न आहे. 50 मीटर लांबी व 30 मीटर रुंदी असणाऱ्या आयताकृती बागेच्या बाहेरील सर्व बाजूने 5 मीटर रुंदीचा रस्ता तयार केल्यास रस्त्याच्या जागेचे क्षेत्रफळ किती होईल? तर बघा आपल्या आयताकृती बागेची लांबी आहे 50 मीटर आणि रुंदी आहे 30 मीटर आणि त्या बागेला आपल्याला 5 मीटर रुंदीचा रस्ता तयार करायचा आहे आणि त्या रस्त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. आधी आपण आपली आयताकृती बाग काढून घेऊया. रुंदी आहे 30, सॉरी CM मध्ये नाही आहे, मीटरमध्ये आहे मीटर. आणि याच्या चारही दिशांना आपल्याला 5 मीटर रुंदीचा रस्ता तयार करायचा आहे सर्व बाजूने. तर बघा चारही दिशांनी 5-5 मीटर वाढेल आपलं. ही जी बाग तयार झाली, आता चारही बाजूनी 5-5 मीटर वाढल्यामुळे बघा आता या प्रश्नामध्ये आपल्याला लांबी दिलेली आहे 50 मीटर आणि रुंदी दिलेली आहे 30 मीटर. हे कशाचं आहे? आयताकृती बागेची ही बाग आहे. आणि हा जो त्याच्या भोवती दुसरा आपण आयात काढलेला आहे तो आहे रस्ता. तर आता यामध्ये आपलं
5 मीटर या साईडला वाढ झालेली आहे, म्हणजे हे 5 मीटर वाढ, आणि इकडून पण इथूनपासून 5 मीटर परत वाढले, आणि त्याची रुंदीसुद्धा 5-5 मीटरनी वाढली, म्हणजे इकडे पण 5 मीटर, म्हणजे इकडून 5 हे झाले 10, आणि अशी 5 आणि या साईडने सुद्धा 5, म्हणजे ही पण झाली 10. तर बघा, आपली जी बाग आहे त्या बागेची लांबी 50 मीटर, त्यानंतर रुंदी 30 मीटर, रस्त्याची लांबी आहे 60 मीटर, आणि रुंदी आहे 40 मीटर, कारण 10-10ने वाढ झाली. तर आता आपल्याला काय करायचं आहे, त्या रस्त्याच्या जागेचे क्षेत्रफळ काढायचं आहे. तर या रस्त्याच्या जागेचं जे क्षेत्रफळ आहे, हा जो मोठा आयत तयार झालेला आहे, या मोठ्या आयताच्या क्षेत्रफळामधून या छोट्या आयताचे क्षेत्रफळ जर आपण वजा केले तर आपल्याला या रस्त्याचे क्षेत्रफळ मिळणार आहे. मग चला आपण सगळ्यात आधी बागेचे क्षेत्रफळ काढून घेऊया. बागेचे क्षेत्रफळ, आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणेला रुंदी. तर लांबी किती आहे आपली 50, आणि रुंदी आहे 30, म्हणजे 5-15 आणि हे 2 शून्य, म्हणजे आपलं बागेचं क्षेत्रफळ झालं 1500 चौरस मीटर. त्यानंतर आता रस्त्याचे क्षेत्रफळ काढण्याआधी आपण हा जो मोठा आयत इथं तयार झालेला आहे, या मोठ्या आयताचे आपण क्षेत्रफळ काढून घेऊ. मोठा आयत, त्याचं पण सूत्र तेच, लांबी गुणेला रुंदी. तर लांबी किती आहे 60, आणि रुंदी किती आहे 40, 6 चूक 24 आणि 2 शून्य, म्हणजे 2400 चौरस मीटर. 2400 चौरस मीटर. तर आता आपल्याला काढायचं आहे रस्त्याचं क्षेत्रफळ. तर रस्त्याचे क्षेत्रफळ बरोबर मोठ्या आयताचे क्षेत्रफळ वजा छोटा आयत, क्षेत्रफळ वजा छोटा आयताचे क्षेत्रफळ. तर मोठ्या आयताचे क्षेत्रफळ किती आहे 2400 वजा छोट्या आयताचे 1500. तर 2400 वजा 1500 बरोबर 900 चौरस मीटर. हे झालं आपल्या रस्त्याचे क्षेत्रफळ. तर अशा पद्धतीने आपण बागेचे क्षेत्रफळ मोठ्या आयताच्या क्षेत्रफळातून वजा केलं, आणि त्यामुळे आपल्याला ह्या रस्त्याचे क्षेत्रफळ मिळाले. काही नाही, तुम्हाला फक्त सगळे जे आपल्या भूमितीमधले जेवढेही आकार आहेत, म्हणजे जेवढेही भौमितिक आकार आहेत, त्या सर्वांच्या क्षेत्रफळाचे सूत्र आणि त्यांच्या घनफळाचे सूत्र, पृष्ठफळाचे सूत्र तुम्हाला जर माहिती असतील तर फार म्हणजे तुम्हाला गणित सोडवणे सोपे जाईल TET-मधले. तर येथे बघा, आपला पर्याय क्रमांक 4 हे आपलं एकदम करेक्ट उत्तर आहे. तर हा 97 प्रश्न झाला. यानंतर आपण बघूया प्रश्न क्रमांक 98. प्रश्न क्रमांक 98 काय आहे, एका कोनाचा कोटिकोन 35 डिग्री मापाचा आहे, तर त्याच्या पूरक कोनाचे माप किती. आता हा प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला माहिती असायला पाहिजे की कोटिकोन म्हणजे काय आणि पूरक कोन म्हणजे काय. तर कोटिकोन म्हणजे काय, तर ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 डिग्री किंवा 90 अंश एवढी असते तेव्हा ते दोन कोटिकोन असतात. आणि पूरक कोन म्हणजे काय, तर जेव्हा दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्यावेळेस ते एकमेकांचे पूरक कोन होतात. तर आता या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे की एका कोनाचा कोटिकोन 35 अंश मापाचा आहे, म्हणजे एक 35चा आहे तर दुसरा कितीचा असणार हे काढायसाठी आपल्याला 90मधून 35 वजा करावे लागतील, आणि तर त्याच्या पूरक कोनाचे माप, आणि तो जो कोन येईल त्याचा पूरक कोन म्हणजे 180 वजा तो आलेला कोन, यानंतर आपल्याला तो पूरक कोन मिळणार आहे. तर चला सोडवूया आपण हे गणित. कोटिकोन, पूरक कोन. कोटिकोन असतात 90 अंशाचे आणि पूरक कोन असतात 180 अंशाचे. तर आपल्याला सांगितलं की कोटिकोन आहे एका कोनाचा कोटिकोन. एका कोनाचा कोटिकोन आपल्याला दिलेला आहे 35 डिग्री, आणि त्याचा पूरक, तर आधी आपल्याला त्या
एका कोणाचे म्हणजे तो जो पहिला आधीचा कोण आहे त्या कोणाचं माप काढावं लागेल. म्हणजे एक कोण म्हणजे कोणतो एक्स. आता या एक्सचे माप काढायसाठी आपल्याला काय करावं लागेल 90 वजा 35. तर आपलं उत्तर येणार आहे 55 अंश. म्हणजे आपला हा जो एक्स आहे हा आला 55 अंशाचा 55 डिग्रीचा. तर आता याचा आपल्याला पूरक कोण काढायचा आहे. तर पूरक कोण बरोबर मग किती होईल. तर पूरक कोण बरोबर 180 वजा एक्स म्हणजेच 180 वजा 55. तर आपलं उत्तर येणार आहे 125 अंश. तर बघा पर्यायामध्ये दिलेला आहे आपल्याला पर्याय क्रमांक 4 55 डिग्री 125 डिग्री. ठीक आहे. तर आता 99 क्रमांकाचा प्रश्न आहे 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती येते. त्यासाठी आपल्याला नैसर्गिक संख्या 1 ते 50 पर्यंतच्या ज्या क्रमवार संख्या आहेत त्यांना आपण नैसर्गिक संख्या असे म्हणतो. आणि नैसर्गिक संख्यांची बेरीज करायसाठी आपल्याला एक सूत्र दिलेलं असते. ते सूत्र आपण बघूया. 1 ते 50 पर्यंत 1 ते 50 पर्यंत संख्यांची बेरीज. ह्या सर्व नैसर्गिक संख्या आहेत क्रमवार नैसर्गिक संख्या. जेव्हा क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारली जाते तेव्हा सूत्र आहे n कंसात n अधिक 1 भागेला 2. तर आपले n किती आहेत. तर यामध्ये आपला n म्हणजे काय शेवटची संख्या n 50 कंसात 50 अधिक 1 भागेला 2. तर 50 गुणिले 51 भागेला 2. तर हा जो गुणाकार आला या गुणाकाराला 2 ने भागायचा आहे. तर अशा पद्धतीने आपलं उत्तर आलेलं आहे 1275. पर्याय क्रमांक 1. आपलं उत्तर आहे. त्यानंतर 100 क्रमांकाचा प्रश्न आहे. स्वराने शिक्षणासाठी दरसाल दरशेकडा 7 दराने बँकेकडून 80,000 काही वर्षांसाठी कर्जाऊ घेतले. मुदती अखेर तिने बँकेला रुपये 96,800 व्याजासह परत केले. तर स्वराने ती रक्कम किती वर्षांमध्ये परत केली हे आपल्याला काढायचं आहे. हे यामध्ये दर साल दर शेकडा 7 दर आहे. म्हणजे हे सरळ व्याजाचं उदाहरण आहे. आणि सरळ व्याजाचं उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला सरळ व्याज म्हणजे काय ते माहिती असणे आवश्यक आहे. या प्रश्नामध्ये आपल्याला दर दिलेला आहे 60%. त्यानंतर मुद्दल दिलेली आहे 80,000. त्यानंतर मुदत दिलेली नाही आहे. मुदत आपल्याला काढायची आहे. आणि 96,800 हे व्याजासह परत केले म्हणजे आपल्याला राससुद्धा दिलेली आहे. तर यामध्ये आपल्याला सरळ व्याज काढायचं आहे आणि वर्ष म्हणजेच मुदत काढायची आहे. तर त्यासाठी आपण समोर लिहून घेऊ सर्व. आपली मुद्दल आहे 80,000. आपला दर आहे 7%. आपलं सरळ व्याज आहे 96,800 वजा 80,000 म्हणजेच 16,800. आणि आपली रास आहे 96,800. तर आपल्याला फक्त यामध्ये आता मुदत काढायची आहे. तर मुदत काढायसाठी आपल्याला काय करावं लागेल. सरळ व्याजाचं सूत्र टाकून द्यायचं आणि त्यामध्ये सर्व किमती टाकल्यानंतर आपल्याला आपली मुदत मिळून जाते. तर सरळ व्याजाचं सूत्र काय आहे. सरळ व्याज बरोबर म गुणेला द गुणेला क आणि भागेला 100. किमती टाकून घ्या सूत्रात. आणि सरळ व्याजाची किंमत पण आलेली आहे म्हणून सरळ व्याजाची किंमतसुद्धा टाकून घ्या. 16,800 80,000 गुणेला दर आहे 7 आणि क माहीत नाही म्हणून क तसाच्या तसा ठेवा आणि 100. तर बघा ह्या अशा पद्धतीने सर्वात आधी किमती टाकून घ्यायच्या. आता आपल्याला
म्हणजे मुदत काढायची आहे, म्हणजे काळ काढायचा आहे. तर काळ काढायसाठी हा काळ इथंच ठेवा आणि बाकीचे सर्व अंक इकडून पाठवून दिल्यानंतर जेव्हा आपण सर्व गुणाकार भागाकार करून घेतो तेव्हा आपल्याला काळ मिळते. तर ते अशा पद्धतीने होणार आहे. तर आता हा क इकडूनच राहणार आणि बाकीचे सर्व अंक इकडल्या साईडने जातील. 16,800 जे छेदात अंक असतात ते इकडल्या साईडने जाताना अंशात जातात आणि जे अंक अंशात असतात ते छेदात जातात. तर गुणेला होतील 100, हे 100 वर जातील आणि हे 80,000 गुणेला 7 आणि बरोबर आहे आपला क. तर आता 7नी भाग जाते, 7नी 168ला भाग जाते 24 आणि 8 1 8, 8 3 24 म्हणजे आपला क बरोबर आहे 3 वर्ष. अशा पद्धतीने आपलं उत्तर आलेलं आहे 3 वर्ष. तर बघा 100 क्रमांकाच्या प्रश्नामध्ये आपला पर्याय क्रमांक 2 हे आपले अचूक उत्तर आहे. तर आपला प्रश्न क्रमांक 101 आहे आयताकृती प्रश्न क्रमांक 101 आहे. विहानने एका आयताकृती मैदानाच्या कडेने 15 फेऱ्या पूर्ण मारल्या तेव्हा एकूण 5.1 किलोमीटर अंतर चालून पूर्ण झाले. या मैदानाची लांबी 100 मीटर असल्यास रुंदी किती असेल? तर बघा या प्रश्नामध्ये आयताकृती मैदान आहे आणि या मैदानाच्या विहानने 15 फेऱ्या मारलेल्या आहेत आणि जेव्हा आपल्याला सांगितलं जाते की दिलेल्या आकृतीच्या किंवा दिलेल्या ठिकाणाच्या फेऱ्या मारलेल्या आहेत. फेऱ्या मारणे म्हणजे काय, तर त्याची जी परिमिती आहे तिच्या पूर्ण परिमितीला फेरी मारणे. तर अशा फेऱ्या मारलेल्या आहेत त्याने 15. तर त्यासाठी आपल्याला सर्वात आधी या आयताची परिमिती काढून घ्यावी लागेल आणि या परिमितीला 15 फेऱ्या मारल्या म्हणून 15ने गुणल्यानंतर आपल्याला आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे. तर आपल्याला आयताची बाजू प्रश्नामध्ये दिलेली आहे, मैदानाची लांबी दिलेली आहे 100 मीटर. तर आपली लांबी आहे 100 मीटर. आपल्याला रुंदी दिलेली नाही आहे, तर आपण रुंदी आपल्याला काढायची आहे आणि 15 फेऱ्या मारल्यानंतर त्याने गाठलेले एकूण अंतर आहे 5.1 किलोमीटर. तर हे जे 5.1 किलोमीटर आहे याचे आपल्याला 100 मीटर लांबी असल्यामुळे आणि रुंदीसुद्धा मीटरमध्येच येत असल्यामुळे आपल्याला रुंदीसुद्धा मीटरमध्येच येत असल्यामुळे आपल्याला या किलोमीटरचे रूपांतर सर्वात आधी मीटरमध्ये करावे लागेल. तर एकूण फेऱ्या आहेत 15 आणि कापलेले अंतर आहे 5.1 किलोमीटर. याचे मीटरमध्ये रूपांतर करून घेऊ आधी. तर 5.1 गुणेला एका किलोमीटरमध्ये 1000 मीटर येतात, 1000 मीटर बसतात म्हणून 1000ने याला गुणायचं आहे. तर हे झाले एका संख्येनंतर पॉईंट आहे म्हणून उत्तरातसुद्धा एका संख्येनंतर पॉईंट, म्हणजे आपलं एकूण अंतर झालेलं आहे. एकूण अंतर आहे आपलं 5100 मीटर. आता हे जे 5100 मीटर आहे हे 15 फेऱ्यांचं आहे. तर आपल्याला एका फेरीचं अंतर काढायसाठी या 5100ला 15ने भागावं लागेल. मग ही जी एक फेरी येईल ती एक फेरी म्हणजे आपल्या आयताची परिमिती, म्हणून आयताची परिमिती बरोबर 5100 भागिले 15. 15 त्रिक 45 उरले 6, 15 चूक 60 आणि हे 0 म्हणजे 340 मीटर. तर आपली परिमिती आली 340 मीटर. परिमिती 340 मीटर आहे. तर परिमिती म्हणजे काय, तर 2 लांबी अधिक 2 रुंदी. तर आपली लांबी आहे 100, 2 गुणेला 100 अधिक 2 गुणेला रुंदी आणि परिमिती आहे 340. तर 340 बरोबर 200 अधिक 2 रुंदी. तर हे 200 इकडून आहे, हे इकडून पाठवा. इकडून प्लस असल्यामुळे इकडून गेल्यानंतर ते मायनस होतील.
340 वजा 200 बरोबर 2 रुंदी. वजाबाकी केल्यानंतर 140 2 रुंदी. हे 2 भागेला घेऊन जा. आपलं उत्तर येणार आहे 70 मीटर. म्हणजे आपली रुंदी आलेली आहे 70 मीटर. हे आपलं उत्तर आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 101 चे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 70 मीटर. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 102. रुपये 1300 रकमेत रुपये 50च्या नोटांच्या 3/4 पट नोटा रुपये 20च्या आहेत. तर कोणत्या नोटा कितीने अधिक आहेत हे आपल्याला काढायचं आहे. तर बघा ते आपल्याला सर्वात आधी कन्सेप्ट समजून घेणे खूप महत्त्वाचं आहे. तर आपण 50च्या नोटेला आपण N50 समजूया आणि 20 रुपयाच्या नोटेला आपण N20 घेऊया. आणि बघा जेव्हा ह्या 50च्या ही 50 रुपयाची ह्या ज्या 50 रुपयाच्या नोटांचा नंबर आहे हा आपण जो घेतलेला आहे हे आहे नोटांचे नंबर. आता नंबर आपल्याला किती आहे हे माहिती नाही, हे काढायचं आहे आपल्याला. मग या नंबरला जर 50ने गुणलं आणि या 20 रुपयांच्या नोटेच्या नंबरला 20ने गुणलं तर आपल्या एकूण पैशांची बेरीज येणार आहे 1300 रुपये. तर हेच आपल्याला समीकरणामध्ये मांडून घ्यायचं आहे. मग समीकरण तयार करूया. 50 तर 50 गुणेला 50 नंबर प्लस 20 गुणेला नंबर ऑफ 20 रुपीज इज इक्वल टू 3600. त्यानंतर हा जो आपला गुणाकार आहे. आता 20च्या नोटा आपल्याला गणितामध्ये सांगितलेलं आहे की ह्या ज्या 20च्या नोटा आहेत ह्या 50च्या नोटांच्या 3/4 आहेत. तर N20 इक्वल टू 20च्या नोटा ह्या 50च्या नोटांच्या 3/4 आहेत. तर ही किंमत आपण या समीकरणामध्ये टाकून घेऊया. या ठिकाणी 20च्या नोटांची किंमत आपण इथं टाकणार आहोत. किती आहेत? 3/4 कोणाच्या? N50च्या 3/4 आहेत 20च्या नोटा आणि यांची पूर्ण टोटल होणार आहे 1300 रुपये. तर बघा आता हे आधी सोडून घेऊ. 4 पंच 20 जिथे भाकटे तो काटून घ्यायचा आणि 3 5 15. तर 50 गुणेला N50 अधिक 3 5 15 झाले आहे 15 गुणेला N50 बरोबर 1300. हे N50 का घेतले? कारण की हे N50 आणि हे N50 याच्यामध्ये आपल्याला जसं आपण समीकरणे एक्सची समीकरणे एक सामायिक समीकरणे एक्चुअल समीकरणे किंवा सोडवत असतो त्यावेळेस आपल्याला जेव्हा आपण समीकरणामध्ये एकच चल आणतो तेव्हा आपल्याला किंमत काढणे सोपे जाते. म्हणून आपण हे N50 आपण नंबर ऑफ 15 रुपीज आणि नंबर ऑफ 15 रुपीज आपण घेऊन घेतले म्हणजे जेणेकरून आपल्याला हे समीकरण व्यवस्थित सोडवता येईल. तर इथे 15 आणि 50ची बेरीज करून घ्यायची आणि हा एक कॉमन नंबर घ्यायचा म्हणजे 50 अधिक 15 गुणेला नंबर ऑफ 15. तर या दोघांची बेरीज होणार आहे 65 गुणेला नंबर ऑफ 15. तर हे 65 आता इकडून गुणेला आहे तिकडून गेल्यानंतर ते छेदात जातील म्हणजे भागेला जातील. 1300 भागेला 65. 13 पंच 65. 100 भागेला 5 म्हणजे 20. तर आपले नंबर ऑफ 15 आलेले आहेत 20 म्हणजे आपल्याकडे 50 रुपयाच्या 20 नोटा आहेत. रुपये 50च्या 20 नोटा आहेत. तर आपण 20 रुपयाच्या नोटा काढूया. रुपये 20च्या नोटा बरोबर
50 रुपयाच्या नोटांच्या 3/4 आहेत म्हणून 3/4ने गुणून घ्या. 4 पंचे 20, 5 त्रिक 15 म्हणजे अशा आपल्याकडे 20 रुपयाच्या 15 नोटा आहेत. तर 50 रुपयाच्या 20 नोटा आणि 20 रुपयाच्या 15 नोटा. तर आपल्याकडे जास्त नोटा कोणत्या आहेत? 50 रुपयांच्या. 50 रुपयाच्या नोटा जास्त आहेत. कितीने जास्त आहेत? 20 वजा 15 बरोबर 5ने जास्त आहेत. तर अशा प्रकारे आपला प्रश्न क्रमांक 102चे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ₹50च्या 5ने अधिक आहेत. ₹50च्या नोटा कितीने अधिक आहेत? 5ने अधिक आहेत.